तर एक महत्त्वाची अपडेट येते आहे, संसदेमध्ये जी कोंडी निर्माण झाली आहे ती कोंडी फोडण्यासाठी आता सरकारकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आलेलं आहे। संसदेतील कोंडी सोडवण्यासाठी सरकारने पुढाकार घेतलेला आहे। संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधींची भेट घेतली आहे। सरकारचा प्रस्ताव राहुल गांधींनी मात्र अमान्य केलाय। अमित शहांच्या निवेदनावर विरोधक अडून बसलेत। रिजिजू यांनी प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा केली आहे। राहुल गांधींना भेटल्यानंतर किरण रिजिजू हे आता अमित शहांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। तर संसदेमध्ये दोन्ही सभागृहात अभूतपूर्व असा गोंधळ वारंवार पाहायला मिळतोय। संसदेचं कामकाज काही चालत नाहीये। अमित शहांनी निवेदन सादर करावं, अमित शहा कुठे आहेत असा सवाल आता विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केला जातोय आणि याच मागणीवर विरोधक अडून बसलेत आणि या अनुषंगाने आता सरकारकडून आता एक पाऊल पुढे घेण्यात आलेलं आहे, पुढे टाकण्यात आलेलं आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सोमेश, आता सरकारकडून हा तिढा सोडवण्यासाठी, ही कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेण्यात आलाय। सरकारकडून प्रयत्न सुरू आहे आणि त्यानुसारच किरण रिजिजू यांनी आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली, त्यांची सविस्तर चर्चा झाली, परंतु यामधून तोडगा निघालेला नाही असं कळतंय। त्याचं कारण राहुल गांधी आणि काँग्रेसचं असं म्हणणं आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं निवेदन सभागृहामध्ये झालंच पाहिजे, विशेषतः ते 20 तारखेच्या मोर्चाच्या अनुषंगाने असेल, कोकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या अनुषंगाने असेल। पण या सगळ्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची घडामोड म्हणजे या चर्चेदरम्यान जे भविष्यातील डिलिमिटेशनचं संविधान घटना दुरुस्तीचं विधेयक आहे त्या विधेयकावर सुद्धा चर्चा झालेली आहे। त्याशिवाय सभागृह चालवण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे, परंतु काँग्रेस अडून बसलेला आहे। तो विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांचं निवेदन व्हायला हवं आणि दुसरं राम मंदिर चढावा चोरी प्रकरणामध्येही विरोधक आपली आक्रमक भूमिका सोडायला तयार नाहीयेत। त्यामुळे आता तरी कोणताही तोडगा निघालेला नाही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या चर्चेमधून असं दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.